सकाळची सुरुवात होते माझ्या योहानसोबत. इथे मी योहानला आंघोळ करून रेडी केलं होतं आणि मग त्यानंतर मी रेडी होत होती. आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये पण परफ्यूम लावते. हा बाबा, माझ्याजवळ हे बघा असे छोटे छोटे ना परफ्यूम आहेत, तर मी असे घरामध्ये यूज करते. घरात असो कुठे असो, लावायला तर हवं की नको. चला तर आता मी इथे चहा पिऊन घेते आणि चहा कमी आणि दूध जास्त वाटायला लागलंय मला. आणि आज चहा सोबतच बिस्किट खावं लागेल कारण आज टिफिन नाही बनवला. आणि मग दुपारच्या जेवणासाठी इथे योहानला मी खिचडी बनवते, तर त्याच्यामध्ये मी इथे पंपकिन आणि कॅरेट्स हे 2 ऍड केलेले आहेत. आता ही खिचडी अशी साधी सिंपल का बनवते, कारण मला तडका द्यायचा नव्हता, कारण नागपंचमी आहे म्हणून. तर तडक्यावाला आज काही करायचं नव्हतं, मग अशी बघा अशी खिचडी बनते. आणि मग दुपारच्या वेळेस ना योहान झोपला होता, मग मी विचार केला थोडीफार कामं करून घेते. तर इथे मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. तो झोपलेला असला ना की छोटी मोठी कामं करू शकते मी, जास्त आवाजावाली नाही करता येत. मग इथे कपडे आहे ना सुकत घातलेले, ते परत आता पलटून दुसऱ्या साईडने घालते. का? कारण ऊन तर अजिबात येतच नाहीये. कपडे सुकायला हवे की नको म्हणून अशी आयडिया लावते. आणि मग संध्याकाळच्या वेळेस इथे मी तुळशीजवळ दिवा लावून घेते. एकतर तुळस आहे बाहेर, आणि बाहेर इतकी हवा चालू असते ना की हा दिवा विझायला टाइम लागत नाही. आणि नसेल हवा तर मग छान मस्त राहतो, अगदी 2 तास तरी चांगला चालू राहतो. मग त्यानंतर इथे उतारामध्ये पण दिवा लावून घेतला. बाय.